नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदणीचा धक्कादायक प्रकार उघड। 32 वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला कागदावर केले जिवंत। मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावरील शेतजमिनीची विक्री। चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल। जवळा येथे खळबळ। दस्त नोंदणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, सखोल चौकशीची मागणी। राजपत्रात नाव बदलून तो मीच आहे असं दाखवून दुसऱ्याच्या जमिनीची विक्री। राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर शासन सत्य असल्याची हमी घेत नाही, मग जमीन खरेदी विक्री त्या आधारे झालीच कशी? दुय्यम निबंधक कार्यालयाची भूमिका संशयास्पद, चौकशीची मागणी। शपथपत्र व कागदपत्रे बोगस असल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाकडून गुन्हा दाखल करणार अधिकारी यांची माहिती। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील एका जमीन व्यवहारामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। तब्बल 32 वर्षांपूर्वी निधन झालेल्या एका व्यक्तीस कागदावर जिवंत करून त्यांच्या नावावरील शेतजमीन विक्री झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी चौघांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की परंडा तालुक्यातील जवळा निजामीतील फिर्यादी हमीद हारून अरब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे आजोबा हबीब अलवी बिन मोहम्मद अरब यांचे 1994 साली निधन झाले होते। संबंधित शेतजमिनीचा 7/12 त्यांच्या नावावर असताना यातील आरोपींनी जमीन हडपण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये नाव बदलाची जाहिरात प्रसिद्ध करून हबीब अलवी बिन मोहम्मद अरब हे माझे जुने नाव असून नवीन नाव मोहम्मद इसा हबीब असल्याचा अर्ज दाखल केल्यावर महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नाव बदलची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या जाहिरातद्वारे दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याचा आभास निर्माण केला आणि त्याच आधारे जवळा निजाम शिवारातील गट क्रमांक 1307 मधील हबीब अलवी बिन अरब यांच्या नावावर असलेली 14.83 आर शेतजमिनीची एप्रिल 2025 रोजी परंडा दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीचा दस्त नोंदविण्यात आला। या प्रकरणात जमीन विक्री करणारे मोहम्मद इसा हबीब राहणार ताडकळस जिल्हा जालना व जमीन खरेदी करणारे अली सय्यद कादरी साक्षीदार भागवत नामदेव गवारे आणि अदिल अली कादरी राहणार जवळा निजाम यांच्या विरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात दिनांक 12 जुलै 2026 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नोंदणी प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात संबंधित कागदपत्रे खरी असून नोंदणी प्रक्रियेत कोणतेही गुन्हेगारी कृत्य केलेले नाही। तसेच भविष्यात कोणताही गुन्हा आढळल्यास नोंदणी अधिनियमाअंतर्गत शिक्षेस पात्र राहण्याची पूर्ण जाणीव असल्याचं यातील आरोपीनं शपथपत्र दिलं आहे। आरोपीने बोगस कागदपत्र दाखल केले असून वरून सर्व कागदपत्रे खरे असल्याचं शपथपत्र दुय्यम निबंधक कार्यालयास दिलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नावात बदलबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातमध्ये पडताळणी प्रक्रिया केलेली नसल्याने अर्जदार यांच्या दाव्याची शासन सत्यताची कोणतीही हमी घेत नाही असं स्पष्ट उल्लेख राजपत्रात केलेला आहे। मग केवळ राजपत्रात नावाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर दस्त नोंदणी कशी करण्यात आली असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। मृत व्यक्तीच्या नावावरील मालमत्तेचा दस्त नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे नोंदविण्यात आला? राजपत्रातील नाव बदलाची आणि इतर कागदपत्रांची पडताळणी दुय्यम निबंधक कार्यालयानं कशी केली? आवश्यक कायदेशीर छाननी झाली होती का? नोंदणी प्रक्रियेत निष्काळजीपणा किंवा अन्य कोणती त्रुटी राहिली का? या सर्व बाबींची निष्पक्ष, सखोल आणि सर्वंकष चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे। जमीन खरेदी विक्रीचे दस्त नोंदविताना दिलेले शपथपत्र खोटे आढळल्यास वरिष्ठ कार्यालयात कळवून कार्यालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर कार्यालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात येईल असे दुय्यम निबंधक अधिकारी यांनी सांगितले आहे। या गंभीर प्रकरणावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।